गोचर हे कर्क राशीमध्ये होणार आहे. त्यामुळे कसं जाणार आहे मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस नक्कीच चांगले जाणार आहे. दुसरं घर हे वाणीला, परिवाराला, त्याचबरोबर तुमच्या धनसंपत्तीलाही दाखवतं. त्यामुळे नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतील. तुमच्या वाणीला फार महत्त्व येईल. तुम्ही जे बोलाल त्या शब्दांना फार महत्त्व असेल. तुम्ही जे काही विचार मांडाल त्या विचारांना फार महत्त्व असेल. धनसंपत्तीसाठी चांगलं असेल. नोकरी कोणी करत असेल तर नोकरीमध्ये तुमचं रिकग्नायझेशन चांगलं होईल, प्रमोशन्स होईल किंवा तुम्हाला चांगली कामं पाहायला मिळतील. लोक तुम्हाला चांगली कामे देतील. त्याचबरोबर इथे बसलेला जो गुरु आहे तो वाणीला फार महत्त्व देतो. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांमध्ये कोणी टीचर असेल किंवा वाणी रिलेटेड काम करते, युट्यूबर असेल किंवा काही तुम्ही काउन्सिलिंग करताय त्या शब्दांना फार महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. तर चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. प्रतिष्ठा, रिस्पेक्ट या सगळ्या गोष्टी खूप छान होणार. जे युट्यूबर आहेत किंवा पर्सनल काउन्सिलिंग करतात म्हणजे तुमची वाणी चांगली असणार आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये जी लोक टीचर आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल चांगली ग्रोथ होईल किंवा तुमची पर्सनॅलिटी फार छान वाटेल. त्याचबरोबर मिथुन राशीच्या लोकांमध्ये जी जॉब करतात त्या जॉबमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळतील. कदाचित बोनस खूप चांगला मिळेल किंवा त्याचबरोबर तुमच्या मध्ये पाहायला मिळेल की काही रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला मिळतील जे ऑफिसमध्ये तुमच्यासाठी लाभदायक असतील. धार्मिक कार्य घडेल. ज्यांचं लग्न ठरलेलं नाहीये त्यांचं लग्न ठरण्याची शक्यता आहे. चांगल्या गोष्टी होतील. तुम्ही एक खूप असे दिसून याल. असं चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये तुमचं एक ऑरा फार चांगला होईल. या सगळ्या गोष्टी आहेत. आर्थिक नफा होईल. व्यवसायामध्ये खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. अचानक पैसे येतील. काही नवीन डील होतील. खूप छान आहे मिथुन राशीच्या लोकांसाठी. विष्णू सहस्त्रनाम करा. पिवळी फुलं बुधवारच्या दिवशी तुम्ही